नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजना मोफत भांडे संच वाटप आता लवकर अमरावती जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर सुरू होत आहे. वाटप सुरू होत आहे. तरी येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये वाटप सुरू होत आहे. तरी तुम्ही सगळं नागरिकांनी आणि बांधकाम नोंदीत कामगारांनी याची नोंद घ्यावी. मित्रांनो, आपल्या अमरावती जिल्ह्यात कित्येक दिवसापासून हे भांडे वाटप बंद आहे. आता पेटी वाटप हे मागच्या आठवड्यात सुरू झालेलं आहे आणि पेटी वाटप सुरू असताना मी तिथं गेलो असता तिथं मी साहेबांना विचारलं की भांडे वाटप कधी आहे. तर ते म्हणत होते की येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये हे अमरावती जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर भांडे वाटप हे सुरू होणार आहे. तरी मित्रांनो, नागरिकांनो आणि कामगार नोंदीत असलेले जे नोंदीत कामगार आहेत त्यांना सगळ्यांना आता भांडी भेटणार आहे. ज्यांना कोणा भांडे भेटले नाही आतापर्यंत त्यांना सगळ्यांना भांडे भेटणार आहे. कारण आता नाशिक, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यामध्ये भांडे वाटप सुरू आहे. आपल्या अमरावती जिल्ह्यात येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये भांडे वाटप हे सुरू होणार आहे. तरी मित्रांनो, फोन आल्याशिवाय कोणीही येऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसामध्ये भांडे वाटप सुरू झाला तर कोणीही फोन आल्याशिवाय येऊ नये, अन्यथा तुमची चक्कर वाया जाईल असे आवाहन येथील अधिकारी यांनी केले. मी तिथं गेलो असता त्यांनी स्वतः म्हटले की फोन आल्याशिवाय कोणी येऊ नये. तर मित्रांनो, आपल्याला सोबत आणायचे कागदपत्र कोणते आणि फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला सविस्तर पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती देतो आणि त्याची PDF किंवा त्याच्यावाला स्क्रीनशॉट त्या फॉर्मचा तिथं लावून देतो मी व्हिडिओच्या शेवटी. तुम्ही तिथं जाऊन बघा. सर, भांडे वाटप कधी सुरू होणार मग? हे समोरच्या आठवड्यात त्याचा याचा आहे. बरोबर, आला तर मी समोरच्या आठवड्यात होऊ शकतो. ठीक आहे सर. तर मित्रांनो, हे आहे भांडे वाटपचा आपला फॉर्म. भांडे वाटपाचा फॉर्म खूप सोप्या पद्धतीचा मित्रांनो, काही कठीण नाही आहे, खूप सोप्या पद्धतीचा आहे. तुम्ही कुठेही कोणत्याही झेरॉक्सच्या इकडं गेले किंवा कोणत्याही सेतू केंद्रावर गेले तर भांडे वाटपचा फॉर्म द्या असं म्हटलं तर कोणीही देणार. तुम्ही पूर्ण तयारी करून ठेवा, तुम्हाला फोन येणार आणि फोन आल्याच्या नंतरच हे जे फॉर्म आहे हे फॉर्म नोंदणी पावती, राशन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर इतकं घेऊन सगळ्या तुम्ही जिथं तुम्हाला फोन येईल, फोन आल्याच्या नंतर जिथं तुम्हाला बोलण्यात येईल तिथं तुम्ही भांडे वाटपसाठी यावे. मित्रांनो, इथं तुम्हाला नोंदणी क्रमांक लिहावा लागेल, जो तुम्हाला MH क्रमांक पासून येत असतो तो इथं सगळ्यात अगोदर लिहून घ्या. मित्रांनो, दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला कुटुंबातील किती कामगार आहे तुमच्या घरामध्ये तर तिथे इथं संख्या लिहायची. 1 असला तर 1 लिहायचं मित्रांनो आणि 2 असले तर 2 लिहायचे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं कामगाराचं नाव लिहायचं मित्रांनो, पूर्ण नाव काय आहे, त्याच्यानंतर त्याचे नाते आणि त्याच्या समोर त्याच्या नोंदणी क्रमांक. तर मित्रांनो, जो नोंदणी क्रमांक तुम्ही वरत लिहिलेला आहे MH म्हणून तोच नोंदणी क्रमांक तुम्ही खाली लिहायचा मित्रांनो इथं पहिल्या याच्यात. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही स्वतः घरी भरू शकता. आणि हा फॉर्म भरल्याच्या नंतर मित्रांनो यांना आधार कार्डची झेरॉक्स, राशन कार्डची झेरॉक्स आणि हे नोंदणी पावती लावून सन्या तुम्हाला टोकन नंबर देण्यात येईल. हा टोकन नंबर वरच्या साईडला लिहायचा आणि जिथं तुम्हाला बोलवण्यात येईल तिथं यायचं मित्रांनो. येत्या 8 ते 10 दिवसात मित्रांनो तुमच्यासाठी भांडे वाटप सुरू होत आहे. तालुका स्तरावर होत आहे. खूप गर्दी होते म्हणून सगळ्यांना फोन करून बोलवण्यात येते. कमीत कमी 250 लोकांना बोलवण्यात येईल. 250 लोकांना फोन येणार आणि फोन कोणत्या नंबरवर येणार ते बी मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लावून देणार आहे. हे तुम्ही बघा मित्रांनो व्हिडिओ शेवटी. तर मित्रांनो, हा इथं तुम्हाला दिनांक लिहायचा आहे, ज्या दिवशी तुम्हाला बोलवण्यात येईल त्या दिवसाचा दिनांक आणि त्याच्यानंतर मित्रांनो कामगाराचं नाव. त्याच्यानंतर मित्रांनो अजून इथं एक नोंदणी क्रमांक, तोच MH क्रमांक नसते आणि खाली मोबाईल नंबर मित्रांनो. बस इतकंच आहे मित्रांनो, काही कठीण नाही मित्रांनो. हे पूर्ण तयारी करून सन्या ज्यावेळेस तुम्हाला फोन येईल, टोकन नंबर सांगण्यात येईल तर त्यावेळेस इथं टोकन नंबर लिहायचं आणि बोलवल्या ठिकाणी येऊन जायचं मित्रांनो. तर हे अशी होती मित्रांनो आपल्याबद्दलची माहिती, भांड्याची माहिती. हे भांडी वाटप मित्रांनो येत्या त्या 10 दिवसात सुरू होणार आहे. मी स्वतः गेलो तिथं असता ही माहिती आणली मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो.
मित्रांनो, ही होती भांडी वाटप बद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.